सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मेधा महोत्सवाची जय्यत तयारी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमध्ये सुरू आहे. 2 आणि 3 फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव होतोय, अशी माहिती विश्वस्त शरयू देशमुख यांनी दिली आहे. माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेनं गुणवत्तेतून देशपातळीवर आपला लौकिक निर्माण केलाय. नुकतीच इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस कॉलेज म्हणून मान्यता मिळाली आहे. याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर विविध मानांकनं देखील मिळाली आहेत. माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मेधा महोत्सवाची जय्यत तयारी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत सुरू आहे. यावर्षी मेधा मैदानावर 2 आणि 3 फेब्रुवारीला कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. यासाठी मोठा मंडपही उभारला गेलाय. संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या हस्ते खाद्यपदार्थ स्टॉलचा उद्घाटन सोहळा पार पडला. 2016 पासून मेधा महोत्सव हे अमृतवाहिनी शेती शिक्षण विकास संस्थेमध्ये साजरा करत असतो. याच्यामध्ये सगळे युनिट अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ही एकत्र येऊन हा प्रोग्राम करत असतो. ह्या प्रोग्राम मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात, जसं डान्स असेल, एक्सटेम्पोर असेल, स्पॉट पेंटिंग असेल, स्पॉट पोइट्री असेल, असं ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज हे दोन्ही आपण प्रोग्राम्स घेतो मुलांचे. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या गुणांना आपण वाव देतो, कलागुणांना वाव देतो. आणि ह्या महोत्सवासाठी मुलं खूप वाट पाहत असतात. आणि ह्या वर्षी आपण थोडा वेगळा कार्यक्रम करत आहोत. ह्या वर्षी आपण ॲल्युमिनी मीट पण करत आहोत, ज्याच्यामध्ये अमृतवाहिनी मधून शिकून गेलेले माजी विद्यार्थी आहेत त्यांना आपण बोलवलं आहे. जवळजवळ 34,000 मुलं आपल्या कॉलेजमधून शिकून बाहेर गेलेले आहे आणि मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. तर त्यांना आपण आग्रहाचे निमंत्रण दिले आणि ते सुद्धा उद्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. तसंच शरद तांदळे ते सुद्धा उपस्थित राहणार आहे. त्यांचं व्याख्यान हे मुलांसाठी आपण मेधा महोत्सव मध्ये ठेवलेलं आहे. आणि 3 तारखेला मेधा कप म्हणून आपण साजरा करतो, ज्याच्यामधून सगळ्या महाराष्ट्रामधून सगळे विद्यार्थी सहभाग घेतात आणि त्यांचे कला दाखवतात. 15,000 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली गेली आहे. त्याचबरोबर स्वतंत्र पार्किंग, पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, 60 बाय 80 फुटाचा भव्य स्टेज, 5 मोठ्या LED स्क्रीन, ऑनलाईन प्रक्षेपण, ढोलीबाजा पथक यांसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळे ड्रेस कोड दिले गेलेत. पेंटिंग, वैयक्तिक नृत्य, गायन, वादन, पेपर प्रेझेंटेशन, त्याचबरोबर भव्य टेक्निकल प्रदर्शन आयोजित केलं गेलंय. त्याचीही तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, उद्योजक तथा लेखक शरद तांदळे, शरयू देशमुख, राजवर्धन थोरात, डॉक्टर जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मेधा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. मेधा महोत्सवाची जय्यत तयारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मुख्य समन्वयक प्राचार्य डॉक्टर M.A. व्यंकटेश, विलास शिंदे यांसह प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.